हसत मुखानात धनगरी न दिसती, हसत मुखानात धनगरी न दिसती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 माझ्या देवाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, हिच्या पायामध्ये तोडा काठीला घुंगरू जोडा, कपाळी अर्धा चंद्र मनगटी कर दुडा, कपाळी अर्धा चंद्र मनगटी कर दुडा, कपाळी अर्धा चंद्र मनगटी कर दुडा, देव बावरून गेला तिला वेडा पिसा झाला, देव बावरून गेला तिला वेडा पिसा झाला, ज्याने मनी स्वप्नी जवळ येऊन बसली, ज्याने मनी स्वप्नी जवळ येऊन बसली, बाणू 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 माझ्या देवाला लागली आरती, बाणू 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 खंडे राजाला लागली आरती, हे बानू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, नदी काठावरती उभी हिच्या बोलण्याची छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, नदी काठावरती उभी हिच्या बोलण्याची छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, मोहित देव झाला करली काळजावर छबी, कसं काय केलं ये न देव लग्नाचा सुना, कसं काय केलं ये न देव लग्नाचा सुना, लक्ष धनगराच्या पोरीवर जाती, लक्ष धनगराच्या पोरीवर जास्ती, बाणू 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 माझ्या देवाला लागली आरती, बाणू 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 खंडे रायाला लागली आरती, हे बानू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, मन देव माझा गुणी हिच्या प्रेमाची कहाणी, देवून गेला साक्ष झाली दुनिया ही दिवाणी, दुनिया ही दिवाणी, घेऊन गेला साक्ष झाली दुनिया ही दिवाणी, जसं चंदनाचं गाणं तसं भंडारा सोनं, जसं भंडारा सोनं तसं चंदनाचं गाणं, शब्दाचे जादू काळजाच्या गुंती, शब्दाचे जादू काळजाच्या गुंती, बाणू 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 माझ्या देवाला लागली आरती, बाणू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, बानू 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 खंडेरायाला लागली आरती, कथेचे प्रणाम जी जी जी, कथेचे प्रणाम, बायकोला त्या डोंगरामध्ये वडाच्या झाडाखाली बसवलं, सवर्णाची जारी रेशमाचा दोर हातामध्ये घेतला राजा शिंगण, बायकोच्या जीवासाठी पाणी आणण्याकरता धरला वनाचा मार्ग बार, जी जी ग जी जी जी
अरण्यामध्ये हो चैत्र मास उन्हाळा पाणी मिळत नाही. नाही 8व्या कड्याच्या मध्यस्थानी एक तांब्याचा कोट हा आणि त्या कोटामध्ये राहत होता मंकाळ्या नावाचा राक्षस. राकेश आला राख्याचा गोटाला आला राख्याचा गोटाला त्या कोटा समोर आला. बाहेर अंगणेहून बाजूचा कळा कुसरी तांब्यानं बांधलेली बारव. अरे बारवला पायऱ्या नव्हत्या मंडळी. लागला विचार कराय देवा काय चंदन बारव चांगली बांधलेली दिसायली पण नाही ताईला 5 पायऱ्या जर आता तर मी खाली उतरला असतो माझ्या जीवाला पाणी फिरवून माझ्या बायकोला घेऊन गेला असतो. सवर्णाच्या झारीला रेशमाचा दोर लावला. झारी सोडली त्या बारव मध्ये. हो झारीची पद्धत कशी राहते. कशी महाराज झारीचं बुड मोठं तोंड लहान. पाणी जाते वेळेस बुडबुड आवाज तांब्यानं बांधलेली बारव आवाज निघाला म्हणून जनाला आवाज निघाला मंकाळ्या राकेशाच्या कानी आवाज जाऊन पडा. 7 उंची 3 राऊंड गंगाळासारखे नेत्र कुशासारखे दात. एक डग कोटामध्ये दुसरी डग लेकराजवळ येऊन राक्षस काय म्हणतो वैऱ्या खाईनं बोलायला खाईनं बोलायला खातो खाऊ नको म्हणून. खातो कोण आहेस रे तू. तुला माहित नाही मी कोण आहे तर. अरे मला म्हणतात राकेश. काय काम करीत असतो. मिरची ऐकीत असतो. अरे तुला माहित नाही मी काय काम करतो. अरे माणसं खात असतो हाडा हागत असतो. मला तुला खाणार तहान नाही व्यांकुळ झालेली माझी बायको 2 जीवाची. हा शेवट माझ्या बायकोला पाणी तरी पाजू दे. फार चांगला दिसायला हुशार. माझं पाणी तू पी तुझ्या बायकोला घेऊन जा मी बसतो इथं तप घालत. माणसाचा केव्हा काय राक्षसा पुढे मंडळी. ज्या परमान शेतकऱ्यानं शेतामध्ये मळा घालाव आणि त्या मळ्यावर उभं राहायचं नांगाभोवताल गोफण फिरवायची. यात परमान राजा शिंगणचा पाय हातात धरला त्या राक्षसानं. गर गर अंगाभोवताल फिरून बळ आपटून मारिला बळ आपटून मारिला. जमिनीला मारल्या बराबर रक्ताचा मुसांडा मुखाच्या बाहेर पडला. फड फड आपले हातपाय झाले. राजा सिंगणनं आपला प्राण सोडून दिला. सोडा या राक्षसाने इलेवाट लावली का. काय लावली महाराज. अंगावरले कपडे काढले खुंटीला अडकून टाकले. सारं मौस खाऊन घेतलं. हाड उचलले ने का परकुटामध्ये नेऊन टाकली. टाकले अर्थात राजा सिंगणची कथा संपली. कथा लागली महाराज बुडावर. पर जेव्हा राजा सिंगणचा प्राण गेला कथा बुडावर म्हणजे पिंपळावत्या नगरीत एक जरा त्या लाल बगीच्यामध्ये त्या चंदन बारवला एक झरा लागला सज्जना रे रे रे. एका झऱ्याचं गावातले लोक पाणी पिऊ लागले. पर महानारायणात बाई प्रभावतीची अवस्था झाली काय. काय झाली महाराज. राजा सिंगणचा प्राण गेल्याबरोबर वारं नाही वावदा नाही वडाचा फाटा मोडून जमिनीवर पडला. घोडा 3दा इसला दवा संतोडीला आपल्या गावाकडे निघून गेला. हेडक्यानं 3 टकरा मारल्या दवा संतोड आपल्या गावाकडे निघून गेला. राजा सिंगणचा प्राण गेल्याबरोबर या बाईच्या पायातले जोडवे गळाले. या हातातल्या बांगड्या फुटल्या. गळ्यातली पोत तुटून जमिनीवर पडली. सौभाग्य कुंकू ते काळ पडलं. एवढ्या घटना पाय मिळाल्या बाई प्रभावती महान अरण्यात काय म्हणू लागली. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून एकाएकी आली हवा. आज विजला मायेचा दिवा कसा विजला मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा.
प्रभावती लागली रडायला. पण ते दिवस होता कोणता? दिवस होता शनिवार. सांदा आला कसा? त्या दिवशी होती अमावस्या. महानारण्यामध्ये एक दुदंबी तळ्यामध्ये 7 जणी आसराचा मेळ. पाण्याच्या बाहेर निघाल्याने कोणी केलं म्हणतात बाई ग. या कलियुगामध्ये देवा धर्माला लोक विसरलेत. कोणी नारळ फोडत नाही, कोणी आपल्या अंगात ताब्यावर पाणी टाकत कोणी नाही, उदबत्ती लावित नाही, कोणी आपल्या अंगाला शेपूट लावित नाही. शेंदूर हो ग माग हिवाने बोबडी वळायची रांडाय. हो भाग्यवंत गाव पाव माया जानापुरी सारखं. हो बाई. आणि अशा गावामध्ये जाऊन कोणाच्या गाईला वासराला म्हशीला लागू लागू माय लागू लागालागी केल्याशिवाय आता गिराईक वसूल होत नाही. मला तसंच वाटायलंय ग. होय ग बाई. ए रांडा हो मी कोणाला लागत मी लागते की बाई चहाच्या भगोन्याला. अगं रांडा चहा करू नको, तुला तुझून भगुने टाकून देते. मी लागलं काय तू कुठे लागते? हे शूटिंग करणार. नको ग मा 4 दिवस वाचू दे बिचाऱ्याला. आता पारंपरिक म्हणाले काही वाद नाही, नाही का? अडचणच नाही येणार. कोठ पुढं होय ग बाई. हा? रांडा हो आम्हाला म्हणता कोणाला लागतं कोणाला. अगं तू कोणाला लागतेस का? कोण? तू. आणि तुम्हाला माहित नाही का काय? आता मी हे धंदे सोडून दिले काचे? या लागालागीचे. ए बाई त्या सगळे जण मुख्य राहते. मी बाईला तिखटे तुम्हाला तुला माझ्या गावात येवाच लागल. भज्यातले मिरच्याच खाती नुसते. बाई खातात पीत घर तुला पावाच लागल. बाई चल माझ्या गावामध्ये. मी येईन माय. अगं चाल. मी 4थ्या शर्माला लागली. हा बाई व माझा मूळ स्वभाव लय वाईट. कसं आहे माय? पहिली गोष्ट मी लागायला लय कटाळा करते. बोर लागत नाही. हा आणि एकदा लागली तर साध्या सुध्या वैदाला निघतच नाही. अगं रांड ते काय का होईल पण चल माझ्या गावात. नेमकं तर माता जानापुरीला लागायला सुरुवात केली. काय नाही माहित आता पुढच्या वर्षी हल्ली तर येशील. नाही तर काय कर नाही माहित. 7 जणी आसरा महानारण्यामध्ये लागल्या हिंडायला. हो आणि वडाच्या झाडाखाली बाई प्रभावती लागली रडायला नवऱ्यासाठी. पोथी वाचू लागली. नाही माय. 6 जणी आसरा म्हणतात बाई ग इकडे कोणीतरी रडायले बाई. चला बरं. कसा देवानं मया कपाळचा कुकू मोडून टाकलंय बाई तिच्या कपाळाचं कुकू पुसून मोडून टाकलंय म्हण. अरे काळजी करू नको माझ्या खात्यावर घेणार अर्धा किलो लाईत बस की किती लावायचे ते. तुया तिथे खाते टाकलं का? सगळीकडे खात्यात मी. 7 जणी आसरा वडाच्या झाडाखाली आल्या तर हाक मारली बाई ग म्हणून. काय म्हणता बाई ग? कोण्या गावची कोण्या शिवची कशी आली कशा बदल रडती ग बाई. जी जी काय सांगू बाई तुम्हाला मया कर्माची कानी बाई ग हिच्या कर्माची कहाणी झाली म्हणून. माईची झाली कहाणी ना आपल्या झाल्या कथा. कान हातावर पाणी पडलं ना पडलं की भरागादी पायनं म्हणता कोणी 8 वाजताच कापलं की जानापुरीच्या माणसं. कोणी लांब तंगडे करायले, कोणी जांभळ्या झाले, कोणी डुकड्या झाले. नाही 2 वाजता तर सुटीच नाही आपला टाइम बाय टाइम. बाई कोण्या गावची कोण्या शिवची कशी आली का म्हणून रडती. काय सांगते बाई तुला? आम्ही दोघ नवरा बायको मरणाच्या बेन घरदार सोडून दुनिया त्याच्यावर निघून आलो. मया जीवाला तहान लागली म्हणून मुवा नवरा पाणी आणायला गेलाय. अजून त्याचा पत्ता नाही. नवरा बाई पालते म्हणे बाई. माय जोड आलता म्हणे काय. बाई जसा तुवा नवरा पाणी आणाय गेला पुन्हा वापस येणार नाही. आनाच्या देवर तुम्ही मला बोलावू लागल्या. मग काय नावाचा राक्षसच्या वनामध्ये राहतो खास तुवा नवरा. राक्षसानं खाल्लं ग बाई. जी 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 आता कोण्या वनाला जाऊन कोणता डोंगर पोटी घेऊ बाई माय नवरा बायकोचं काय प्रेम वेगळंच राहते का? काय रडायली किती मया नवऱ्याचा
होता होता. माय आता नवरा बायको असले म्हणजे प्रेम असणार त्याच्यात मोठी गोष्ट काय बाई कवा मया जीवाला धक्का बुकी हो. केली नाही माय एखादं शाहू मर्जीत राहते एखादं दाड मर्जीत राहते कुणी कुण आले की मैया संग गुल्लू गुल्लू बोलत होती माय आहे दारू पिऊन आले ना कोणाचा नवरा गुलू गुलू बोलत आहे दारू पिल्यावर हेरी काय मरी येते वाचा चुकळत नाही तोंडातून कसं केलं की भगवंतानं नाही बालदार जाऊन झालं दैवाना रे. अरे दैवाने रे 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 रामा रामा दाजी धनगरी कसं केलं की भगवंतानं नाही बालदार जाऊन झालं दैवाना रे. अरे दैवाने रे 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 रामा रामा दाजी धनगरी टाकून गवला मासा गळ टाकून गवला मासा वागरी सतत बळा जसा रे. आदला लता रे 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 रामा रामा दाजी धनगरी स्वर्गात तुटली दोरी ये माझ्या लिव फेरी चाला घेऊन रे. लागे उने रे 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 रामा हो दाजी धनगरी ईश्वरी कोपल झाला ईश्वरी कोपल झाला सत्य दान तुझं शंकरा रे. अरे शंकरा रे 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 रामा हो दाजी धनगरी काय करू बाई ग. रे जर अशी रडत बसती हे रडण्याचा आवाज राक्षस ऐकत या आवाजानं इथपर्यंत येईल जशी तुझ्या नवऱ्याची गत त्या राक्षसाने केली तुला खाऊन घेईल म्हणून आला आता कोण्या वनाला जाऊन कोणचा डोंगर पोटी घेऊ अशी देशभरगाना होऊ नको आमच्या सोबत चाल तुझा बहिणी परमान आम्ही सांभाळ करू माय माय बाई तुम्ही कोण हा ग आम्ही 6 जणी आसरा आहेत आसरा मया नवऱ्याला गिळलं न मला का तोंडी लावाय आल्या बाई ग ही पाय माय कोणाची पिढा झोंबे कडकडा कोणाचा कोण डुईला टन्नू कोठल्या कोठ आडांडलं बुरशेंतलं चल माय माय आपण हिला सोबती हिला सहाय्य करावं म्हणलं तर आपल्याच मागे लागली माई व आम्ही गिळाय बसलो नाही हा तुला मदत करू तुला सहकार्य करू म्हणून चाल म्हणायला बाई आजी तुटून यायला मी रिकामी नाही माय काय मी आजी तुटून यायला रिकामी नाही मग काय करायचं बाई माझ्या 3 अटी येतात कोणत्या हातचा पडा शिरचा गडा कुरिये पक्षीचा इडा नकोय बाई मला हा गाई येडे आम्ही देवाठाई आसरा आहेत तुझ्या हातामध्ये फडा देऊन डोक्यावर तर घागर देऊन पाणी आणायला धाडणार नाही आणि पराया पुरुष चांडाळ बैमान आमच्या 7 जणी आसराच्या वाड्यात वापरत नाही चाल बाई मला आधी वचन द्या हे वचन का ग बाई हा तुम्ही कोण आम्हाला आम्ही 7 जणी आसरा आहेत हो हा एखादा जर शब्द तुम्हाला वाकडा जर बोलला हा माझ्या जीवनाचा राग नाही येणार नाही माय देवाधिकाला राग येत नाही का ग आणि बाई राग आला तर खंड पुसल्याशिवाय सोडत नाही का ग बाई आसराच्या वाड्यामध्ये म्हण माय मसोबा राहते खेळ काय गो मसोबा पायावर मांड्या घालून बसले 2 मसोबे माय 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 त्या मसोबानं जर मला पाहता दिंडी माई काढायचा माय नको ग मी माय माय मसोबा आता शीतळ झाला ग आ, तुला काय माहित आहे? या मसोबाने लागायचे काम सोडून दिले आता कशाचे ते पूर्वीचा काळ नव्हता बरं मंडळी पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यानं शेतामध्ये खळ करायचं युट्यूब चालू आहे का हा चालू हा आहे. तेच तर म्हणणं शेतकऱ्यानं खळ करायचं आणि त्या खळ्यावर खळपुंजीच्या दिवशी धनगराकडे जाताना एक बोकड्या खरेदी करून आणायचा आणि ते बकरं कापायचा खळ्यावर आणि त्याचं नाव होतं डाव्हारा होता की नव्हता होता जरा हो म्हण जा आणि गावामध्ये आमंत्रण द्यायचं फलानराव आमच्या तर खळपुंजी आहे आज तुम्हाला जेवाय मग एका माणसानं प्रश्न केला का हो तुम्हाला ते खळ पुंजायला ते बकरं कापल्याशिवाय जमतच नाही का नाही दादा
आमच्या वावरामध्ये दैवत मसोबा आहे, त्या मसोबाला बकरं कापल्याशिवाय ते जेवारीच उचलू देत नाही. ह्याच्या बुडाशी पाहायचं आपल्याला. याला काय म्हणतात? प्युअर अंधश्रद्धा. सांगा त्या जेवारीचा आणि मसोबाचा काय संबंध आहे हो? या मसोबाला 1.5 खंडी लेकर आहेत का याची जेवारी न उचलू देण्यासाठी? पण माणसानं ते आडवं घातलं आणि डावारे केले. मग आज पाहू आपण, तेव्हा ते जेवारी उचलू देत नव्हता. आज वावर नाही का, माल होईन काय, मसोबा नाही का, डावारा कुठं व्हायला का? इकडे कोणाला हो? अर्थामध्ये डावारे बंद, अर्थात जेव्हा डावारे बंद केले तेव्हा मसोबा सांगा. शेतकऱ्याने त्या मसोबाचे डावारे बंद केले. शेतकऱ्यानं मसोबाचे डावारे बंद केले आणि महादेवाचा अवतार खंडेरायात असणारा आमच्या वाघे लोक बकऱ्याचे जागरण आणि काय करायले? कोठं नेऊन कापावं यायला. विचार करा की 145 कार्यक्रम झाला, एकही बकऱ्याची तारीख माझ्या डायरीला नसती बिन घेतही नाही. कोण किती रुपये देतो म्हणलं तरी बिन. सांगा, एक रामचंद्र वाघ्याने 145 जागरण बिगर बकऱ्याचं केलं. दर वर्षाचं जागरण माझं 200च्या वरी होतंय बिगर बकऱ्याची. आणि यायला हप्त्यातून 4 जागरण बकऱ्याचे राहतात, 4 जागरण. मग यायनं मार्गदर्शन करू नये की आपलं दैवत काय काय भानगड आहे? पण यायलाच खावं लागतंय ना. हे तर सांगतात बकरे. पहा की विचार करा, बकरं कापतात, बकरं खातात, गादी भरतात आणि गादीवर ते मुंडुकं ठेवतात. मुंडुकं ठेवतात का? आणि त्याच्या तोंडात आडवा पाय देतात आणि त्याच्यावर दिवा लावतात. गर्दण्याला म्हणतात ताक पाय त्याच्यावरती येईल. एवढ्या भानगडी कशासाठी? गादीवर मुंडकं ठेवायचं आणि त्याच्यावर दिवा लावायचा. एवढी भानगड फक्त उद्या ते मुंडकं वाघ्यानं घराकडे बांधून न्यायचं. या हलकटायला देव काय करेल ते पाहू बाबा. काय सांगाव? जर देवच कळत नसल तर माझं म्हणणं हे घर त्या वाघ्यानं निघू नाही, अजिबात निघू नाही. अहो तुमच्या आमच्या देखताय मसोबाचे डावारे बंद झाले, शेतकऱ्यानं केले, बकरी कापून जागरण करतात लोक. अवघड आहे की नाही? आणि इकडे तर सांगतात महादेवाचा आणि म्हणतात महाराज पारंपरिक जागरण. पारंपरिक आणि नाव काय ठेवलंय? महाराज. दारू पिऊन मटण खाऊन महाराज. अरे आपण माणूसच झालो नाही तर महाराजाची पदवी कोठं राहिली? आणि ती आपल्याला सापडेल का जन्मामध्ये? महाराज, राज्यापेक्षा श्रेष्ठ माणूस. केवढा एवढा मोदी सरकार राज्य असेल त्याला महाराज म्हणता येईन. आणि आमच्या वाघ्याला डायरेक्टच म्हणालेत महाराज. बापा 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 महाराज. राजापैकी एवढे राजा होऊन गेले असतील तुमच्या आमच्या देखता. महाराजाची पदवी एकाच राजाने कमावली, त्याला म्हणतात शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि असे आमच्यासारखे अर्धे खुळे नामाले महाराज म्हणाव. महाराज म्हणून घ्यायची लायकी लागती ना. आमची लायकी एका मुंडके बांधून आलो ना येतली बकऱ्याची. यायला महाराज म्हणायला लागली. मी तर म्हणतो ना महाराज म्हणल्यावर जरा म्हणणार देते घेते नरका जाती म्हणतात तशी गोष्ट आमच्या जीबी जाळ्या पडतील. तुम्ही महाराज म्हणून घ्या जोगे वागा. वागण्यानं तुम्ही कंगाला. महाराज म्हणा मात्र ही पदवी कमवा, पण वागून पदवी कमवा आणि मग महाराज म्हणाला घोर नाही. एवढं कुटुंब महाराज घेऊन बसतंय पंक्तीत. महाराज आणि ते भरून टाका म्हणतात उकडा. महाराज काय महाराज, जरा लाजा बाळगा रे, लाजा बाळगा. मी तर म्हणतो ना यायनं सूत सोडून. आणि तुम्ही आता पहा आमचा वाघ ह्या माणूस एकही नीट मेलं नाही. याचं कारण याचं उत्तर आहे हीच भक्ती आहे. हे करून मराठीत असे वाकडे हो. 15 माणूस 35 माणूस गेले नीट मेलच नाही, वाकडी होऊनच मेले. बकरी खाणारे घेवाव तसं देवा बापू.
चला पुढं झाला का दम एक काय घोर नाही 6 जणी यात्रा 8वी प्रभावती बाई काय म्हणती चल